कवठेमहांकाळमध्ये राज्यस्तरीय भव्य देवाभाऊ केशरी बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळणार. कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळा येथील मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 55वा वाढदिवसानिमित्त तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती निमित्ताने सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळे आयोजित देवाभाऊ केशरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीच्या मैदानाची आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य मिलिंद कोरे, राजमाता बैलगाडी शर्यत संघ महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक संदीपआप्पा गिड्डे पाटील उपस्थित राहणार असून या शर्यतीसाठी जनरल अ गटासाठी 5,55,555 तर जनरल ब गटासाठी 1,05,555, दुसरा गटासाठी 25,555 तर आदत गटासाठी 15,555 रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार असून शर्यतीचा थरार पाहायला मिळणार आहे. या शर्यतीसाठी शर्यती शौकीन प्रेमी व बैलगाडी चालक मालक यांची मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संदीपआप्पा गिड्डे यांच्यामार्फत करण्यात आले. नमस्कार, मी मुकेश बनसोडे, बेधडक न्यूज संपादक. आज आपण आलेलो आहोत कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त या नांगोळे या ठिकाणी भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देवाभाऊ हिंद केसरी या बैलगाडीचे शर्यतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपण बघू शकता की किती पाठीमागं स्टेजचं वगैरे नियोजन किती जोरात चालू आहे या ठिकाणी. आणि कमीत कमी नाही म्हटलं तर हे महाराष्ट्रामधलं एक नंबरचं ग्राउंड आहे, जेथून एका ठिकाणी उभारून सगळं पूर्ण शर्यतीचं म्हणजे गाड्या कुठून जातात कुठून येतात हे संपूर्ण दिसतं. आपल्याला बघू शकता इकडं या ठिकाणी ह्या बाजूला इथून शर्यत सुटल्यानंतर सगळं पूर्ण राऊंड निघून ह्या इथून हा राऊंड पूर्ण तिथं दिसतो इथून एका जागी उभारल्यानंतर. आणि याचं पूज करा पूज. तर देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचं भव्य पारितोषिक आणि बक्षीस याचं जनरल अ गट बैलगाडी याचं बक्षीस आहे 5,55,555 रुपये आणि जनरल ब गट 1,05,555 मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असे बक्षिसाचं आयोजन केलेलं आहे. आणि कृपया जे बैलगाडी शौकीन आणि जे चालक वालक महालक आहेत त्यांनी या शर्यतीचा लाभ घ्यावा असं आयोजकांनी सांगितलेलं आहे.